माझं चाललंय तर कणिक मळायचं आणि अनुचं चाललंय फरसाण खायचं. तर अनुची तब्येत ठीक नाही आहे. तर आज 2-3 दिवस झालं जेवण नाही नीट, काय नाही, औषध गोळ्या चालू आहेत. म्हणून तसं जबरदस्तीनं थोडंसं काहीतरी चारायचं चालू आहे. वरण भात उपीट काय काय. तर आज थोडंसं फरसाणा मागितली. मग म्हटलं देऊया. अजून पण तब्येत तिची ना, तिचं तापच कमी, म्हणजे काय होते औषध दिल्यापुरतंच कमी येतोय, आणखीन परत ताप यायला लागलाय. आणि आता चालले मग फरसाणा तर खात बसले. माझा पण स्वयंपाक करायचा. आणि आता अनुच्या शाळेला काय त्यामुळे सुट्टीच दिली झाले. सुट्टीच आहे अनुला काय शाळेत आता पाठवलंच नाही, किती दिवस झाले म्हणा. आणि आज दीप अमावस्या आहे. तर दीप अमावस्या तर संध्याकाळी ना, आता दिवे वगैरे कालच मी खरं तर सगळी तयारी करणार होते, दिवे स्वच्छ करून ठेवायचं वगैरे. पण आता काल काय झालं नाही, राहिलं. तर आता आज मात्र करायचं आहे सगळं मला. तर दिवे वगैरे घासायचे. तर दीप अमावस्या असल्यामुळे. आणि आता झालं आपलं आता श्रावण महिना उद्यापासून चालू होतोय. आणि आता सणवार श्रावण महिना आला म्हणलं की सगळे सण पटापट दिवस कसे जातात कळतच नाही. श्रावण सोमवार, पंचम म्हणा, आणि लगेच गणपती बाप्पा परत येतात श्रावण संपला की. तर चला आता स्वयंपाक आवरायचा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पार्सल आलंय छोट. कितीची किंमत काय म्हणतात? हॅलो पप्पा बघायला. हॅलो तू बस. पार्सल आले इथं. तर मटकीची भाजी करायची आहे. तर ना मटकी म्हटलं आता करूया, डब्याला पण होते. तर कांदा टोमॅटो म्हटलं चिरून मटकीच्या भाजीसाठी घ्यायचं. आणि पाणी आलं होतं पण पाणी भरूनच झालं नाही, लाईटच गेली तोपर्यंत. त्यामुळं लाईट गेली काय? लाईट गेली, पाणीच झालं नाही भरून. आता असू दे म्हटलं, थोडंसं झालंय म्हणजे अगदी तरी भरपूर वेळ होतील, तासभर होती लाईट, तासाने गेली. पण आज पाणी भरलं नाही. कसं काय होतंय तासाभरात भरून, आज झालेलंच नाही. तर इथं लागले होते मी कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी टाकायला. तर ना मटकी एकाच शिट्टीमध्ये ना चांगली तयार होते. तर जास्त शिट्टी करून उपयोग नाही बरं का, नाहीतर मग गाळ होऊन जाते, मग काय चव पण राहत नाही. आणि इथं मूग डाळ फरसाण असं खायचं चाललं होतं. तर कांदा टोमॅटो आणि लसूण जिरे मोहरी असं टाकून ना मटकी फोडणी टाकलं होतं कुकरला. आणि थोडं पाणी आपल्याला जेवढं रस्सा भाजी असेल तेवढं. तर लसूण इथं ना पाकळ्या करूनच टाकले होते मी. तर म्हणजे चेचत वगैरे काय बसले नव्हते आणि पेस्ट पण केलेली नव्हती. आणि मेन म्हणजे लाईट गेली होती ना, त्यामुळं काय मिक्सरच मला लसूण खोबरं ताजंच करणार होते, पण लावताच आला नाही. तर पाणी पण आलेलं होतं, पण पाणी थोडंसं झालं भरून, खरं लाईट गेली. तर असं ना मटकीच्या भाजीमध्ये थोडंसं गूळ टाकलं ना, तर मटकी ज्यांना त्रास होतो खाल्ल्यानंतर पोटात वगैरे दुखतं, एखाद्याला सोसत नाही, पचत नाही, तर गूळ टाकला की नाही काही त्रास होत नाही. तर आता मी थोडासा टाकला होता, पण व्हिडिओत ते शूट झालेलं नाही आहे, राहिले. तर लाईटचा प्रॉब्लेम होता त्यामुळेच. तर मोबाईलची टॉर्च लावून थोडा इथं व्हिडिओ थोडासा अंधार येतोय ना, त्यामुळं केलेला होता. आणि चपाती वगैरे तर अगोदरच माझ्या झाल्या होत्या. आणि अनुच इथं चाललं होतं मध्ये मध्ये लुडबुड करायचं, आणि तिला दिले होते चपाती थोडीशी लाटायला. तर आता आजारी असल्यामुळं की नाही घरी आहे आणि किरकिर खूप करायला लागले. तर इथं बघा भाजी आपली अशी, तर तेलामध्ये चांगली मटकी ना परतून अशी घेतली होती. आणि थोडंसं पाणी गरम घातलं तर एकदम चांगलं, पण आता नव्हतं केलेलं, मग त्यामुळं नाही मी टाकलं. चवीपुरतं मीठ टाकलं होतं. चपाती फरसाण मटकीची भाजी शेतीच्या. पार्सल ओपन केले तर त्यांनी आल्यावर, का तर त्यांनीच मागवलेलं होतं पार्सल. आणि आणू मगाशी आत्ता म्हणजे व्हिडिओ बघताना बघितलं की आणू काय 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 व्हिडिओत पार्सल मागवले, असं तसं बोलले सगळं. तर काय आहे ते आता हे सांगते. पार्सल गाड्याच्या वायरीचे जॉईंट जे ओपन कट केलेले जे जॉईंट जोडले जातात ना,
ते जोडल्यानंतर ओपन होऊन कुठं शॉर्ट वगैरे होणे त्यासाठी ती ट्यूब आधी घालायच्या, जॉईंट मारायची, ट्यूबवर सारायची. खाली ते बैल असेल की तुम्ही मोबाईलमध्ये वगैरे व्हिडिओमध्ये खाली असं लायटरच्या गरमीनं बघितलं उष्णता असेल. खाली जरा दिली ना, हम्म. गरम हवा जरी त्याला दिली लोअरनं जरी त्याच्यावर तर ती आकसून जाम बसतं. एक प्रकारचं कोटिंग आवरण त्याच्यावर होते प्लास्टिकचं फिट टाईट. तर असं काय तर ते आहे आता ह्यांचं पार्सलीने मागवलेलं. गाड्यांना उपयोग पडते ना मला. हम्म.